आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं आम्ही असंख्य जनता आणि कामगारांना घेऊन आलो होतो। विषय असा आहे की आता आमच्याकडे नागपूर महानगरपालिकेमध्ये खूप सारी संकल्पना सुरू आहे आणि प्रत्येक संकल्पनामध्ये कसं आहे की बायो मायनिंग, एनर्जी, मिथेन काही होत नाही आहे। म्हणजे कचऱ्याचा विषय आम्ही आणलो की बायो मायनिंग एक कचरा कंपनी आहे, जिग्मा एन्व्हायरमेंट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। 2019 पासून त्याला ठेका देण्यात आलेला आहे। म्हणजे कचऱ्याच्या बायो मायनिंग करावं, त्याच्या CND, सॉईल आणि असं RDF मटेरियल काढावं। त्याच्यामध्ये ती कंपनी MPCBच्या नियमाच्या उल्लंघन करून विंडो ड्रेनेज सिस्टम बनवत नाही, वेट जास्त करत आहे। मतलब प्रत्येक गाडीमध्ये एका गाडीमध्ये कमीत कमी 12 टन वजन येत आहे। जर त्यांनी विंडो ड्रेनेज सिस्टम असं वापरलं आणि पद्धतशीर काम केलं तर ते 60 टन होईल, म्हणजे 5 टन 1000 टनाच्या प्रमाणे त्याला ठेका देण्यात आला आहे। म्हणजे एक गाडीमध्ये किती 5000 रुपये, सैकड़ो गाडी रोजची येतात। अरबो करोडो रुपयाच्या घोटाला ते आम्ही मॅडमला सांगितलं। GPS व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम नाही आहेत आणि प्रायव्हेट गाड्या तिकडे आहे, जे कंडम्ड गाड्या आहेत ते आम्ही सगळं घोटाला काढून दिला। त्याविषयी ज्या लोकांनी आम्हाला घोटाळ्याची माहिती दिली त्या कामगारांना गुंडेगिरी, दहशतगर्दी करून काढण्यात आला। किमान वेतन नाही, 6 करोडचा दावा ठोकला आहे आम्ही। त्या जिग्मावरती रिकव्हरी, पेमेंट रिकव्हरी 6 करोडची। आणि ते दुपारे साहेब आणि श्वेता बॅनर्जी मॅडम इकडे अधिकारी आहे, ते काय करत आहे? ते बिल कसं काय पारत करत आहे? लोकांकडे PF नाही आहे, लोकांकडे SIC चलान नाही आहे, लोकांकडे हेल्थ इन्शुरन्स नाही। तुम्ही बिल कसा देता हो? कामगार कायद्यानुसार 98चा कामगार कायदा तिकडे लागू आहे। हे पूर्ण घोटाळे आम्ही महापौर मॅडमला सांगितलं आणि ज्या भूमिपुत्रांना काढला त्यांना त्वरित घ्यावा। ताईनं आम्हाला 48 तासाचा वेळ दिला आहे की त्या कामगारांना घेण्यासाठी संपूर्ण विषय ते आम्ही 7 दिवसात सॉल्व्ह करू। आणि संप आहे, मागच्या 2.5 दिवसापासून आम्ही संप पुकारलेला आहे। काम बंद आंदोलन सुरू आहे, पण ताईच्या अनुग्रहाने, आम्ही महापौरच्या अनुग्रहाने, आम्हाला अधिकाऱ्यांवर बिलकुल कट्टही विश्वास नाही। जर ऑडिट झाले तर हे पूर्ण CBIच्या जेलमध्ये जातील, मला सांगतो। दुपारे मॅडम, बॅनर्जी मॅडम हे जेलमध्ये जातील, जेलमध्ये। आता सगळं सांगायचं, तिकडे स्टँडिंग कमिटी चेअरमॅन पण होत्या तिकडे शिवानी ताई, आणि आमच्या महापौर ताईनं सगळं ऐकून घेतलं आहे। त्यांच्या आश्वासनावर, फक्त आणि फक्त नीताताईच्या आश्वासनावर आम्ही संप सोडत आहोत। परंतु जिग्माला सोडणार नाही, त्या अधिकाऱ्यांना ह्या महानगरपालिकांचं सोडणार। प्रशासक राजमध्ये खूप घोटाळे झालेले आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे। तुमची नेमकी मागणी काय यानंतर आता काय व्हायला पाहिजे? आता आमची मागणी आहे की हा 36 तासामध्ये ज्या भूमिपुत्राला काढलाय ते राहण्यात आले, पूर्ण नियमानुसार काम आणि त्यांचे घोटाळे काढण्यात यावे आणि या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात यावी आणि त्याची विभागीय जांच करण्यात यावी। नाही तर मग रस्त्यावर उतरून तुम्ही बघत आहात, ह्याच प्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आंदोलन करतात। जय भवानी, 100% श्वेता बॅनर्जी मॅडम आहे, अतिरिक्त आयुक्त, आणि त्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त दुपारे साहेब आहे। त्यांच्या निलंबनची मागणी आम्ही करतो। त्यांच्याचमुळे हे सगळं झालं। गुंड आम्हाला माई बहिणीची शिवदाद देतात। एक राहुल बनारसे म्हणून, तो आम्हाला शिवा देऊन आला आणि तक्रारी वापस घ्या, एवढे गुंडे झाले नागपूरमध्ये। आता आम्ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे, आम्ही बाळासाहेबांचे सुपुत्र आहोत। आता हे कसं धमकी देतात आम्ही त्यांना बघू। हे महापौरला सांगितण्यात आलं होतं आणि हे संगमत आहेत दुपारे साहेबांच्या आणि श्वेता बॅनर्जी मॅडमच्या, यांनी हे विष घेतलेलं आहे इकडे।